Morning, everyone. Let's start our next question. What is CRM? Explain techniques of CRM. What is CRM? Explain techniques of CRM. So, customer relationship management is a business strategy. लक्षात ठेवा CRM काय आहे? CRM is a business strategy to create and maintain better relationship with customer. तो obviously customer relationship management आहे. म्हणजेच आपण इथे काय करणार आहोत? Here we build up गुड रिलेशनशिप विथ द कस्टमर. कस्टमर सोबत आपल्याला काय करायचं आहे? एक छान रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. तो कंप्लीट करा इंट्रो. CRM इट इज मार्केटिंग स्ट्रॅटेजी और बिजनेस स्ट्रॅटेजी टू क्रिएट एंड मेंटेन better relationship with customer. Better relationship with the customer. Create and maintain better relation with customer. It is an art of managing the organization relationship with customer. So CRM, it is an art as well as it is a science. Okay, याला आर्ट पण म्हणतो आपण आणि सायन्स सुद्धा म्हणतो. तसं आपल्याला माहिती आहे आर्ट हा वर्ड आला की आपण काय ऍड करतो त्यामध्ये? स्किल. राईट. सो स्किल आहे, आपलं नॉलेज आहे, आपल्या काही आयडियाज आहे. That is why this is called the art. आणि सायन्स मध्ये काय असणार आहे? एक्सपेरिमेंटेशन, प्रिन्सिपल, रूल्स, ऑब्झर्वेशन एक्सेट्रा. तो दोन्ही पॉइंट इथे ऍड कर. तो ऑब्जेक्टिव्ह ऑफ CRM इज टू मेंटेन healthy relationship with the existing as well as potential customer. So CRM चं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? The main objective of CRM is to maintain healthy relationship with the existing customer as well as potential customer. पोटेन्शियल म्हणजे जे नवीन कस्टमर आपल्याकडे येणार आहे, जे फ्युचर मध्ये कस्टमर आपल्याकडे येणार आहे, त्याला आपण पोटेन्शियल कस्टमर असं म्हणतो. इंट्रो लक्षात आला का? झाला लिहू? क्लियर? चला पुढे. हेडिंग द्या टेक्निक्स ऑफ CRM. टेक्निक्स ऑफ CRM. फर्स्ट पॉइंट क्वालिटी प्रोडक्ट. फर्स्ट पॉइंट क्वालिटी प्रोडक्ट. आता आपल्याला माहिती आहे फक्त कस्टमर सोबत छान गप्पा मारून रिलेशन बिल्डअप होणार आहे का? हो नाही. तर आपल्याला पहिला पार्ट जो आहे तो काय असणार आहे? क्वालिटी प्रोडक्ट. ओके. व्हेन वी प्रोव्हाइड क्वालिटी प्रोडक्ट टू द कस्टमर, that means we can easily build up or we can easily create good relationship with the customer. आपण एक छान क्वालिटी प्रोडक्ट कंटिन्युअस कस्टमरला काय करतो तर प्रोव्हाइड करतो. तर डेफिनेटली कस्टमर रिलेशन तिथे बिल्डअप होऊ शकते. So the product or services must provide value addition. कारण आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये खूप सारे सेलर आहे आणि ते सुद्धा प्रोडक्ट काय करतायत? सेल करतायत. बट आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यू ऍड करायची आहे. दॅट मीन्स क्वालिटी तर असणारच आहे, समथिंग एक्स्ट्रा. ओके, समथिंग एक्स्ट्रा. दॅट मीन्स प्रोव्हाइड व्हॅल्यू ऍडिशनल प्रोडक्ट. प्रोव्हाइड व्हॅल्यू ऍडिशन प्रोडक्ट. The expectation of the customer keep on changing continuously. क्वालिटी प्रोडक्ट का गरजेचं आहे? कारण आपल्याला माहिती कस्टमर एक्सपेक्टेशन आर कंटिन्युअसली चेंजिंग. कस्टमरच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत त्या काय होत आहेत तर कंटिन्युअसली चेंज होत असतात. So manufacturer and marketer must be understand the customer expectation and match them. आधी तुम्हाला कस्टमरच्या एक्सपेक्टेशन माहित असल्या पाहिजे. असं नको की तुम्ही फक्त प्रोडक्ट काय करताय? सेल करताय अकॉर्डिंग टू अवर पॉइंट ऑफ व्ह्यू, युअर पॉइंट ऑफ. आपल्याला वाटलं हे प्रोडक्ट घेतलं मार्केटमध्ये सेल. सो समटाइम कस्टमर सॅटिस्फाय, समटाइम कस्टमर नॉट. बट CRM अंडर काय सांगायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय कस्टमर एक्सपेक्टेशन अँड देन सॅटिस्फाय मध्ये. आणि मग काय करा? त्या गोष्टी सॅटिस्फाय करा. कीवर्ड लक्षात आला? सो मॅन्युफॅक्चरर और मार्केटर प्रोव्हाइड व्हॅल्यू ऍडिशन प्रोडक्ट टू द कस्टमर for build up good relationship. For build up good relationship. Clear? So, second point, services. Services.
कस्टमर एक्सपेक्ट क्वालिटी सर्व्हिसेस. आपल्याला माहितीये कस्टमरला काय हवंय, क्वालिटी सर्व्हिसेस हवी. क्वालिटी सर्व्हिसेस कधी हवी, फक्त स्टोअर मध्ये गेल्यानंतर हवी आहे का, नाही. तर इथे त्यांनी 3 क्लासिफिकेशन दिलेले आहे, ड्युरिंग प्री सेल, सेल अँड आफ्टर सेल. आता मला सांगा बरं याचे एक्झाम्पल. ड्युरिंग प्री सेल, then after sale and after sale, सेल अँड आफ्टर सेल. प्री सेल मध्ये काय कोणत्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करू शकतो, कस्टमरना छान रिलेशन त्यांचं बिल्डअप करण्यासोबत त्यांच्यासोबत. सांगा प्री सेल मध्ये काय येईल, सेल मध्ये काय येईल आणि आफ्टर सेल मध्ये काय येईल. तर आपण कस्टमर सोबत छान रिलेशन बिल्डअप करू शकतो. विचार करा. प्री सेल म्हणजे कस्टमर आपल्याकडे आलेला अजून नाहीये, तरी पण रिलेशन कसं बिल्डअप करायचं, त्यांना कॉल करायचे का, या रे आमच्या दुकानात आणि प्रोडक्ट विकत घ्या. हा राईट. प्री सेल मध्ये काय येईल, ऍडव्हर्टाइज. कस्टमरला आधी माहित तर होऊ द्या की तुमचं जे काय एक्झॅक्टली प्रोडक्ट काय आहे हे माहित असलं पाहिजे. मग आधी आपण काय केलं पाहिजे, ऍडव्हर्टाइज केली पाहिजे, प्रमोशन केलं पाहिजे, पब्लिसिटी केली पाहिजे फर्स्ट. देन अजून प्री सेल मध्ये काय येईल, सांगा बरं. फ्री सॅम्पल कधी यूज केलेत का, फ्री सॅम्पल कशा कशाचे असतात सांगा बरं. फर्निचरचं असतं का, चला आज फ्री मध्ये आधी यूज करून बघा, आवडले तर उद्या विकत घ्या. दिस इज कॉल्ड फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल इट इज पार्ट ऑफ फ्री सेलिंग. मग फ्री सॅम्पल कशाचं दिलं जातं, एखादं एक्झाम्पल द्या. कॉस्मॅटिक, राईट. पोरींना माहितीये की नेल पेंट आणायला गेले आधी लावून बघा, लिपस्टिक घ्यायला गेलेत आधी चेक करा शेड कोणती आहे. दिस इज पार्ट ऑफ फ्री सेलिंग. आवडले तर घ्या, नाही तर नका घ्या. अजून एक जवळचं आपल्या इथलं कोकणातलं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मॅप्रोला जर तुम्ही गेला असाल, सगळेच गेले ऑलमोस्ट है ना, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक तो ज्यूस दिला जातो, टेस्ट करा, तुम्हाला आवडला तर तुम्ही काय करू शकता, परचेज करू शकता. इट इज पार्ट ऑफ फ्री सेल. ओके. आणि हे सुद्धा कस्टमर, आणि आपल्याला माहिती आहे बघा की एखादं तिथे फ्री मध्ये दिलं जातं तिथे आपण इझिली काय करतो तर अट्रॅक्ट होतो, राईट. आणि भले आपल्याला घ्यायचं नसतं तरी आपण काय करतो, फ्री सॅम्पलचा मात्र यूज आपण डेफिनेटली ऍडव्हान्टेजेस घेतो. मध्यंतरी इथे आपल्या इथे द्राक्षेच्या खूप टेम्पो लागायचे बघा, ते द्राक्षेचे टेम्पो सुद्धा काय करायचे, खूप फ्री मध्ये टेस्ट करायला द्यायचे. त्यामध्ये असे काही असणार आहे ना, हे पण म्हणणार मी फ्री मध्ये एवढे खाल्ले की परचेस करायची वेळ झाली है ना. पण अजून एक परवाच एक एक्झाम्पल माहितीये का, तिथे मिरिंडा का काहीतरी एक फ्री सॅम्पल त्यांनी, मिरिंडा काय नवीन प्रोडक्ट आहे का, मिरिंडा की थम्सअप वगैरे होते, तर त्या कंपनीने फ्री सॅम्पल म्हणून इतके सेल केले होते. मध्यंतरीचीच गोष्ट आहे, मला वाटतं 1 महिन्यापूर्वीची असेल. खूप फ्री सॅम्पल दिले त्यांना. तुम्ही मे बी त्याचा ऍडव्हान्टेजेस घेतलाय कोणी, नाही ना. खूप त्यांनी काय केले, फ्री सॅम्पल. आता मी विचार करत होते ऍज अ कॉमर्स टीचर और ऑलवेज आपण स्टुडंट आहोत, तुम्ही फ्री सॅम्पल का बरं दिला असेल, म्हणजे कारण हे तर प्रोडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, नोन आहे, म्हणजे असं काही नवीन नाही आणि त्यांच्या त्या प्रोडक्ट मध्ये नवीन काही फीचर्स पण नाही. तर त्यांनी ते का दिलं होतं, कारण 1-2-3 महिन्यानंतर त्या प्रोडक्टची एक्सपायरी आली. हा म्हणजे ते प्रोडक्ट वेस्ट जाण्यापेक्षा तुम्ही काय करताय, कस्टमरना खुश करा. आपल्याला माहितीये की आपण अधिक 2-3 महिन्या पुढे एक्सपायरी डेट असेल तर प्रोडक्ट युज करतोच ना. तर त्यांनी काय केलं, ते फ्री मध्ये कस्टमरना प्रोडक्ट सेल केले, कस्टमर पण खुश झाले. आणि काही कस्टमरने टेस्ट बघितली नव्हती आणि अगेन त्याचा इम्पॅक्ट कुठे होतोय, तुमच्या परचेस वरती. सो इट इज पार्ट ऑफ फ्री सेलिंग. क्लिअर. फ्री सेलिंग. आता सेल्स मध्ये काय येईल, आता तुम्ही कुठे गेलाय, दुकानात गेलाय, हा सॅम्पल वगैरे यूज करून झालेले आहे, तुम्ही खुश आहात, तेव्हा तुम्ही सेल मध्ये जाता. आपला नेहमीचा सेल आहे तो नव्हे, हा सेल म्हणजे तुम्हाला ते प्रोडक्ट तुम्ही सॅटिस्फाय झालाय फ्री सेलिंग मधून आणि मग तुम्हाला एक्झॅक्टली प्रोडक्ट तेच काय करायचं आहे तर परचेस करायचं आहे. मग तुम्ही काय एक्सपेक्ट करा, जे फ्री सॅम्पल मध्ये प्रोडक्ट तुम्ही दाखवलं त्याच टाईपचे प्रोडक्ट असतं आम्हाला, राईट. मग आपण ते एक्झॅक्टली प्रोडक्ट काय करू, सेल करू.
ते अजून काय करू तिथे गेल्यानंतर? अरे वा, का आलात, या, असं म्हणू का त्यांना? त्यांना वाटेल की येणार. एक्झाम्पल सांगा बरं. छान. आपण काय मोठ्या स्टोर मध्ये जनरली एक छोटीशी स्माइल घेऊन काय केलं जातं, वेलकमिंग केलं. खूप मायनर थिंग आहे तर मार्केटिंग मधलं, पण त्या माहित असल्या पाहिजे. एक छोटीशा स्माइलने काय करायचं, तर त्यांचं वेलकमिंग करायचं. असं नाही की अरे हा या, तुमचं नाव पण माहित असलं पाहिजे. माहित असेल बेटर, त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली होतो तुमच्या सेटिंगवर. बट नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करायचं, छोट्याशा स्माइलने त्यांचं वेलकमिंग करणं आणि त्यांना एक्झिस्ट करणं. म्हणजे जर त्यांनी प्रोडक्ट परचेस केला तर डेफिनेटली आपण त्यांचं छान वेलकम काय करतो, एक्झिस्ट करतो. बट प्रोडक्ट नाहीच परचेस केलं तरी सुद्धा तितकं पेशंटली, पुढे पॉइंट आहेत आपल्याकडे, पेशंटली तुम्हाला त्यांना एक्झिस्ट सुद्धा करता आलं पाहिजे. ओके, नो प्रॉब्लेम, नेक्स्ट टाइम आम्ही तुम्हाला तुमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे प्रोडक्ट प्रोव्हाइड करू. ओके, सो दिस इज पार्ट ऑफ सेल. लक्षात आलं? मी पोस्ट सेलिंग मध्ये काय येईल, तर कस्टमरने शॉपिंग केलेली आहे, शॉपिंग करून झाली, त्याच्यानंतर सगळा पार्ट पोस्ट सेलिंग मध्ये काय काय येऊ शकेल. झालं शॉपिंग करून झालं, अरे माझ्याकडे पैसेच नाही, काय हरकत नाही, अजून थोडे दिवसांनी येऊन पैसे दिला तरी चालेल, असं म्हणू का आपण मग? ओके, डिस्काउंट इट इज पार्ट ऑल्सो पोस्ट सेलिंग. देन अजून काय येईल? मी आता एक्झाम्पल काय सांगितलं त्याला रिलेट कर. ते माझ्याकडे पैसेच नाही, रिटर्न. ओके, हा, तो पण पोस्ट सेलिंग मध्येच येतो. देन आता आपल्याला माहिती आहे की आपण हल्ली कॅश फार हे करतो का, जवळ ठेवतो का? नाही. तर आज सगळी ट्रान्झॅक्शन मोस्टली कसे असतात, कॅशलेस. ओके, म्हणजे जिथे तुम्ही जाल तिथे, आता परवाचाच एक इन्सिडन्स, मी इथे गार्डनच्या इथे माझ्या बाळाला घेऊन गेले होते आणि त्याला फुगा हवा होता मोठा. म्हटलं तर तो, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हटलं तर फुगा घेऊन द्यायचा आहे त्याला, बलून घेऊन द्यायचंय, पण पैसे नाही. तर तो म्हणला नाही माझ्याकडे जीपे आहे. म्हणजे विचार करा की आपण एक्सपेक्ट नाही करत, त्या लोकांनी सुद्धा हल्ली कशावरती फोकस केलेला आहे, तर कॅशलेस ट्रान्झॅक्शन वरती, किंवा या मॉडर्न डेज मध्ये जे काही पेमेंट ऑप्शन आहेत ते काय केले जातात, तर चॉईस केले जातात. सो तुम्ही काय करा, हे जी काही क्रेडिट फॅसिलिटी आहे ह्या प्रोव्हाइड करा, किंवा जसं आपल्याला माहिती आहे की कशानंतर ह्या गोष्टी जास्त काय म्हणतो आपण यूज करायला लागलो, कॅशलेस ट्रान्झॅक्शन कधीपासून जास्त आली? हा बरोबर आहे, नोटबंदी जेव्हा झाली त्याच्यानंतर आले ना. म्हणजेच आपल्याला काय करायचं, ह्या पोस्ट सेलिंग वरती सुद्धा काय करायचं आहे, तर फोकस करायचं आहे. कशासाठी, कशासाठी चाललंय हे? कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आपण काय बघतोय, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. लक्षात आलं का? कस्टमर एक्सपेक्ट क्वालिटी सर्व्हिसेस ड्युरिंग प्री सेलिंग, सेल and post. Clear? The company must set standard for quality of services and satisfying them. So set standard for quality. Set standard for quality. Is it clear? Second point. Next. Point number 3. Staff development. Staff development. So the staff must be well trained to attend the customer. The staff must be well trained. Okay. तुमच्या स्टाफला प्रॉपर ट्रेनिंग द्या टू अटेंड द कस्टमर. जसं आपल्याला माहिती आहे की कस्टमर आले एखाद्या स्टोअर मध्ये, तर आपण त्यांना काय करायचं, त्यांचं छान वेलकमिंग करायचं आहे. कस्टमरना काय एक्सपेक्टेड आहे, कोणतं प्रोडक्ट त्यांनी विचारलेलं आहे, त्याचं सगळं नॉलेज तुमच्या स्टाफकडे असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कशाचं घेऊ शकतो, मेडिकलचं. मेडिकलचं एक्झाम्पल घेऊ शकतो की मेडिकलमध्ये काम करणारे जे भले ते खूप वेल ट्रेन नसतील तरी त्यांना थोडंफार ट्रेनिंग दिलं जातं की प्रत्येक टॅबलेटला काय म्हटलं जातं. ओके, किंवा औषधांचे जे काही टाईप्स आहेत वगैरे वगैरे त्या गोष्टी त्यांना थोड्याफार सांगितल्या जातात. हे आपण एक मायनर एक्झाम्पल. त्याचबरोबर काही आपण मोठी एक्झाम्पल घेऊ शकतो जे ऑटोमोबाईल मधले आहेत, राईट. सो त्यांना काय केलं जातं, तर प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं की हाऊ टू हँडल कस्टमर, कस्टमरना कसं हँडल करायचे. तसं एखादा कस्टमर आला आणि तुम्हाला काही क्वेश्चन विचारलाय रिगार्डिंग प्रोडक्ट, तर तुम्ही कन्फ्यूज होता कामा नये.
जेव्हा तुम्ही कन्फ्युज होता ऍज अ एम्प्लॉईज, तेव्हा तो कस्टमर तिथे डिससॅटिस्फाईड होतो. इट्स अ व्हेरी मायनर थिंग की अरे सेलरलाच माहित नाहीये की त्याला कोणतं प्रोडक्ट सेल करायचं, सेलरलाच माहित नाही की ह्या प्रोडक्ट मध्ये कोणते कंटेन आहे. लक्षात येतंय? सो दॅट इज वाय व्हेन वी बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ कस्टमर, फर्स्ट ऑफ ऑल प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी टू दी एम्प्लॉईज. आणि तुम्हाला काय करायचंय, कस्टमरला ट्रेन करायचं, सॉरी एम्प्लॉईजला ट्रेन करायचं. दे शुड बी गिवन ऑनगोइंग ट्रेनिंग इन द डेव्हलपमेंट ऑफ इंटरपर्सनल ॲज वेल ॲज कम्युनिकेशन स्किल. फक्त क्वेश्चन सॉल्व करणे म्हणजे सीआरएम आहे का? नाही. तर तुमच्याकडे एक छान कम्युनिकेशन स्किल सुद्धा असणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. लक्षात आलं? जेव्हा तुम्हाला कस्टमरना रिटेन करायचं आहे, लक्षात ठेवा रिटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिल्डअप आपण रिलेशन करतो, पण त्या कस्टमरला रिटेन करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. आणि रिटेन करण्यासाठी तुमचा एम्प्लॉईज हा वेल ट्रेन असला पाहिजे, तुमच्या एम्प्लॉईकडे एक कर्टसी असली पाहिजे, त्याचं हेल्पिंग नेचर असलं पाहिजे, तसं एक गुड कम्युनिकेशन बिहेवियर असणं तितकंच महत्वाचं आहे. क्लिअर? नाही, अजून काय सांगितलंय बघा. दिस इज रिक्वायर्ड फॉर रिव्हील अँड इफिशियंट अँड प्रोफेशनल इमेज ऑफ दी ऑर्गनायझेशन ऍट ऑल टाइम. आता मला सांगा बरं, काही काही ठिकाणी ना युनिफॉर्म असतो, असे एखादे एक्झाम्पल सांगू शकाल? जिथे आपण एखादं प्रोडक्ट परचेस करायला गेलं आणि जे तिथे काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांचा युनिफॉर्म एक छान असतो, डिसेंट असतो. ज्वेलरी शॉप, हा जसं आता आपल्या जवळपासचे एक्झाम्पल बघितलीत ना, तर ज्वेलरी शॉप मध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, युनिफॉर्म प्रेफर केलेला आहे. पण ते डिसेन्सी मेंटेन राहणं हा सुद्धा तितकाच महत्वाचा पार्ट आहे. लक्षात आलं? कारण त्यांना आपण जर कॅज्युअल क्लोथिंग वेअर करायला सांगितले तर त्याचा इम्पॅक्ट सीआरएम वरती होऊ शकतो किंवा कस्टमर रिटेन्शन वरती होऊ शकतो. सो प्रोफेशनल अप्रोच, प्रोफेशनल इमेज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ द कस्टमर. क्लियर पॉइंट? लक्षात आलं का? नेक्स्ट पॉइंट, ब्रँड स्विचिंग बॅरियर. ब्रँड स्विचिंग बॅरियर. Some organizations build brand switching barrier to retain customer by making it difficult and costly for customer to change brand. For instance, incentive scheme, annual quantity rebate, additional services, attractive price scheme, etc. ओके, याच्यासाठी ब्रँड स्विचिंग बॅरियर जर काही येत असतील तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, कस्टमर रिटेन करायचं आहे. तर अशी काही प्रोडक्टचे एक्झाम्पल सांगू शकाल की ब्रँड स्विच होण्याची पॉसिबिलिटी होती, तरीही आम्ही काय केलं, आमच्या एक्झिस्टिंग कस्टमरना रिटेन केलेलं आहे. फॉर प्रोव्हाइडिंग ऍडिशनल सर्व्हिसेस, ओके, ज्यामध्ये रिबेट सांगितलेला आहे किंवा काही ऍडिशनल सर्व्हिसेस आहे, काही अट्रॅक्टिव्ह प्राइस आहे, अशा देऊन आपण कस्टमरना काय केलेलं आहे, रिटेन केलेलं आहे. सांगा बरं एक्झाम्पल. थोडस विचार करा, मार्केटमध्ये असे कोणते प्रोडक्ट आहेत? हा, आयफोन. ब्रँड स्विचिंग बॅरियरचं एक्झाम्पल येईल का? ओके, देन अजून कोणतं बेस्ट सुटेबल एक्झाम्पल बघा. ब्रँड स्विचिंग बॅरियर. आपल्याला काय करायचंय, कस्टमरला रिटेन करा, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगितला मी सीआरएम मध्ये आहे. सीआरएम जास्त कुठे फोकस करतोय, बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ कस्टमर बट रिटेन्शन ऑफ द कस्टमर. कस्टमर रिटेन झालाच पाहिजे तर त्याला आपण सीआरएम म्हणू शकतो. अदरवाइज आला कस्टमर, छान गप्पा मारल्या, तुम्ही चहा वगैरे दिलात त्याला आणि तो गेला, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. गाईज लक्षात ठेवा, तर आपण त्याला सीआरएम नाही म्हणू. जोपर्यंत कस्टमर रिपीट परचेस करत नाही तोपर्यंत सीआरएम असणार नाही, सीआरएम टेक्निक्स मध्ये जाणार नाही. असे कोणते प्रोडक्ट आहेत ज्यांचा ब्रँड स्विच होण्याचे बॅरियर होते बट त्याने एक्झिस्टिंग कस्टमरना रिटेन केले? मॅगीचे एक्झाम्पल पण घेऊ शकता. मध्यंतरी बघितलं, इतका काय झालं होतं की त्यांची इमेज डाऊन झाली होती, बट त्यांनी अगेन काय केलं, मॉडिफिकेशन केलं एक्झिस्टिंग प्रोडक्ट मध्ये आणि कस्टमरना रिटेन. राईट? अजून कोणते सांगू शकाल? जसं सिंपल एक लाईफ बॉयचं पण एक्झाम्पल सांगू शकतो आपण. काही गोल्ड ऍड केलंय,
सिल्वर ऍड केलेलं आहे. ऍड केलंय का हो? पण त्यांनी ऍड किंवा काहीतरी मॉडिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग प्रोडक्ट लक्षात ठेव. ब्रँड स्विचिंग बॅरियर मध्ये आपण काय सांगतोय? मॉडिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग प्रोडक्ट as well as provide additional facility to the existing customer. मग त्यांना थोडीशी प्राइस अट्रॅक्टिव्ह द्या, म्हणजे कस्टमर काय होऊ शकतील? रिटेन होऊ शकतील. इथे क्लिअर? लक्षात आला पॉइंट? ओके, चला पुढे. यूज ऑफ सोशल मीडिया, जो तुमचा आवडता विषय आहे. यूज ऑफ सोशल मीडिया, मला तर प्रत्येकाने एक छान एक्झाम्पल सांगायचं. हा, सोशल मीडियामुळे जो काही मी शॉपिंग करायला शिकलो खूप सारी. सांगा. आपल्याला माहिती आहे की ट्रॅडिशनल डेज मध्ये सीआरएम इट इज व्हेरी इझी टास्क. नो. ट्रॅडिशनल डेज मध्ये हे वेगवेगळे सोशल मीडियाज होते का हो? नव्हते, है ना. तर ते जेव्हा कस्टमर कधी आपल्याकडे येईल तेव्हा आपण त्यांना काय करत होतो? त्यांच्यासोबत थोडंसं बोलून कस्टमरना रिटेन करत होतो किंवा त्यांच्यासोबत एक छान रिलेशनशिप बिल्डअप करत होतो. बट मॉडर्न एरामध्ये विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया वी कॅन इझिली मेंटेन सीआरएम. आपण काय करू शकतो? सीआरएम मेंटेन करू शकतो. वी ऑलवेज प्रोव्हाइड अप टू डेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अवर कंपनी एज वेल एज अवर प्रोडक्ट. राईट? की सोशल मीडियामुळे काय झालं? आपण आपल्या प्रोडक्टची कंटिन्युअस इन्फॉर्मेशन कस्टमरना देतो. आपण आपल्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय आहेत हे सांगत गेलो. कस्टमरला विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया वी कॅन इझिली सेंड फीडबॅक फॉर्म टू द कस्टमर. राईट? आपण इझिली कस्टमरला फीडबॅक फॉर्म काय करत होतो? तर सेंड करत होतो. दॅट मीन्स वी कॅन इझिली गिव्ह रिमार्क अवर एक्झिस्टिंग प्रोडक्ट. आणि जर कस्टमर सॅटिस्फाय नसतील तर आपण काय केलं? मग वी मॉडिफाय अवर एक्झिस्टिंग प्रोडक्ट. लक्षात येतंय? आपण आपलं एक्झिस्टिंग प्रोडक्ट काय केलेलं आहे? तर मॉडिफाय केलं. तो काय सांगितलंय बघा. सोशल मीडिया इज डेव्हलपिंग सीआरएम टेक्निक्स अँड इम्प्लिमेंटेशन. इझिली काय झालं तर पॉसिबल झालं. आणि यामध्ये मग कोणते टूल्स किंवा कोणते ऍप जास्त फेमस आहेत ते तुम्ही इथे ऍड करू शकता. अजून हे आधीचे होते थोडेसे, आत्ताचे पण ऍड केला तरी चालेल. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, YouTube, LinkedIn. Okay, these are social media platforms are great success or great resource because they are free. हे कसे आहेत तर फ्री आहेत, ऍज वेल एज त्यामधून आपण ग्रेट काय केलेला आहे? रिस्पॉन्स कस्टमरचा इथे घेऊ शकतो. क्लिअर? मॉडिफाय करायचं असेल तर काय म्हणाल? विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया marketer or manufacturer can easily build up good relationship with customers. Such as कोणते मीडियाचं आहे ते फक्त पुढे ऍड. नेक्स्ट, सीआरएम सॉफ्टवेअर. सीआरएम सॉफ्टवेअर. So this day many company make use सीआरएम सॉफ्टवेअर. आता आपल्याला माहिती की मॉडर्न इरामध्ये, मॉडर्न डेज मध्ये बऱ्याचशा कंपनी काय करतायत तर सीआरएम सॉफ्टवेअर यूज करतात. ओके, so to manage customer relationship process, computer have greatly enhanced CRM process because they keep a good CRM is gathering and storing information about the customer. जसं आपल्याला माहिती आहे की जिथे सॉफ्टवेअर हा विषय आला तिथे काय असणार आहे? वी कॅन इझिली स्टोर लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट कस्टमर. आपण कस्टमरची खूप सारी इन्फॉर्मेशन तिथे काय करू शकतोय? स्टोर करू शकतो. म्हणजे कस्टमर कधी आला, कस्टमर कधी त्याने कोणत्या टाईपचे प्रोडक्ट परचेस केलेले आहेत, कस्टमरने किती वेळा व्हिजिट केलेली आहे, जनरली कस्टमर कोणत्या टाईपचे प्रोडक्ट प्रेफर करतोय, वी कॅन इझिली आयडेंटिफाय विथ द हेल्प ऑफ सीआरएम सॉफ्टवेअर. लक्षात आलं? आणि यामधून काय होऊ शकतं? एक छान रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकतं. तसं तुम्ही मोठमोठे जे ब्रँडेड प्रोडक्ट जर यूज केले असतील तर त्यांचे काही पॉइंट आपल्या, जसं तुम्हाला एपीसी आयडी ची सांगितलं असेल की तुमच्या एपीसी आयडी वरती तुमचे पॉइंट जमा होत, तसं आपण एखाद्या मोठमोठ्या क्लोथिंग स्टोअर मध्ये जर गेलात ना तर त्यांची कार्ड असतात. ते कार्ड तुम्हाला देतात आणि त्याच्यावरती तुमचे क्रेडिट पॉइंट तुमच्या अकाउंटला काय करतात? ते जमा करतात. सिंपली इथे मध्यंतरी इव्हन रिटेल स्टोअर बंद झालेलं कोणतं ते दापोली मधलं चिंतामणी. चिंतामणी आता बंद आहे. आणि जेव्हा ते मार्केटमध्ये एक नवीन आलं तेव्हा चिंतामणीने काय केलं? त्यांना कॉम्पिटिटर्स कोण होतं चिंतामणी रिटेल स्टोअरला? अपना बघा. दापोलीचं माहिती आहे एवढं तरी. हा,
तो त्याला आपणाबद्दल कॉम्पिटिटर्स होते, मग त्याने काय केलं, आपण नवीन मार्केटमध्ये येतोय, दॅट मीन्स वी प्रोव्हाइड समथिंग एक्स्ट्रा टू दी कस्टमर. दॅट्स वाय दे प्रोव्हाइड कुपन फॅसिलिटी. ओके, ते कुपन फॅसिलिटी काय करायचे, कस्टमरना द्यायचे. ऍज वेल ॲज त्या प्रत्येक शॉपिंग वरती ते त्यांच्या अकाउंटला एक क्रेडिट पॉइंट जमा करायचे. आणि त्या क्रेडिट पॉइंट नंतर काही प्रोडक्ट त्या क्रेडिट जेवढे क्रेडिट झालेले आहेत तितक्या क्रेडिटचं प्रोडक्ट तुम्ही काय करू शकता, त्याच स्टोअर मधून परचेस करू शकता. म्हणजे किती शॉपिंग केले, सपोज 500 किंवा 1000च्या वरती गेली तर त्यांचे 50 रुपीजचे, 70 रुपीजचे, 20 रुपीजचे असे कुपन असायचे. अगेन तुम्ही परत जेव्हा शॉपिंगला जाल, परत अशी टेक्निक्स होती, जेव्हा नेक्स्ट टाइम शॉपिंगला जाईल तेव्हाच ते तुमचे कुपन रिडीम व्हायचे आहे त्या सेल मधून नाही. सो इट इज ऑल्सो पार्ट ऑफ सीआर. म्हणजे कस्टमरने रिपीट परचेस केलंच पाहिजे आपल्या इथे येऊन. हा एक छोटासा टेक्निकचा पार्ट सुद्धा सीआरएम मध्ये इन्क्लूड होतो. नेक्स्ट, कॉल सेंटर. लास्ट पॉइंट. Many company hire service of call center for communicating with customer. हे लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी कंपनी तुम्हाला कॉल करत नाही. कॉल कोण करतात, कॉल सेंटर वाले. बरोबर झोपलेल्या वेळेत काय करतात, कॉल करतात. असं होतं की नाही बराच वेळ. आणि तुम्ही आमचे लकी कस्टमर आहात, बऱ्याचशाच कस्टमर मधून तुमचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागलेला आहे. असं काही काही असतं बघा, कॉल सेंटर मधून तुम्हाला कॉल आल्यानंतर. सो कंपनी काय करतात, कॉल सेंटरकडे एक त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो की तुम्ही काय करायचे, आमच्या कस्टमरना रिटेन करण्यासाठी हेल्प करायचे. सो मेनी कंपनी हायर सर्व्हिसेस ऑफ कॉल सेंटर फॉर कम्युनिकेटिंग विथ कस्टमर. आता कॉल सेंटर मधून अजून काय केलं जातं, तर जसं एखाद्या कस्टमरला आपण लकी ड्रॉ मधून सिलेक्शन करू शकतो. as well as when we provide or when we launch new product in the market first time, that time we provide free or सॅम्पल फॅसिलिटी सुद्धा काय केली जाते, दिली जाते. तर अशा वेळी कॉल सेंटर वाले काय करतात, तुम्हाला कॉल करून सांगतात की ह्या या कंपनीचं नवीन प्रोडक्ट, म्हणजे असं नाही सांगत की आम्ही कॉल सेंटर वाले आहोत, ते कंपनीच्या नावानेच काय करतात, तुम्हाला इंट्रो देतात. आणि हे नवीन प्रोडक्ट आहे, या नवीन प्रोडक्ट मध्ये इतका डिस्काउंट आहे, इतक्या फॅसिलिटीज आहेत, अशा पद्धतीने काय केले जातात, तर इन्फॉर्मेशन दिली जाते. अ कॉल सेंटर इज अ ग्रुप ऑफ एजंट. Call center is a group of agents who support customer contact or interaction function over the phone assigned by the computer. जितकं तुम्हाला दिलेले आहे तितक्या कस्टमर सोबत तुम्ही काय करताय, तर इंटरॅक्शन करताय. Is it clear question? Target market. We will continue in next lecture. Thank you.